हाय फ्रेंड्स, मी सोनिया तुमचं सोनियाज किचनमध्ये परत एकदा स्वागत करीत आहे। आज आपण बघणार आहोत पावटा भात। तर आता आपण इथे साहित्य बघून घेऊयात। सर्वप्रथम इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे, व्यवस्थित धुवून घेतला 2 पाण्याने। त्याच्यानंतर अर्धा तास भिजत ठेवला होता पाण्यामध्ये आणि पाणी ड्रेन करून घेतलं आहे। तर आणि इथे एक मोठ्या साईजचा कांदा असा स्लाइस चिरलेला आहे, तो स्लाइस चिरून घ्यायचे त्याचे। एक वाटी पावटा घेतला आहे, बाजारात मिळतो सोललेला पावटा, तो घेतलेला आहे रेडीमेड। त्याच्यानंतर इथे टमाटा जो आहे मोठ्या साईजचा, तो डाइस शेपमध्ये चिरून घेतलेला आहे। हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूणची पेस्ट, दालचिनीचे तुकडे, मिरे, लवंग, वेलदोडे आणि हे ऑप्शनल आहे जावित्री, तुम्हाला आवडत असेल तर टाका, कारण की जो भात असतो त्याला खूप छान सुगंध येतो। त्याच्यानंतर इथे आहे जिरं, मोहरी, हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि स्वादानुसार मीठ आणि फोडणीसाठी तेल घेतलं आहे मी। तर इथे मी एका मोठ्या पॅनमध्ये तेल घेतलं होतं 3 पळ्या, ते गरम झालेलं आहे। आता टाकते मी मोहरी। सर्वप्रथम मोहरी टाकते अर्धा चमचा। जर कधी तुम्हाला जिरं मोहरी एकत्र आवडत नसेल तर टाकू नका, पण मी थोडं जिरं सुद्धा टाकते। जिरं मोहरी तडतडली आहे, तर आता आपण आपले जे खडे मसाले घेतले सोबत ते टाकून देणार आहे। सोबतच आपण टाकणार आहे हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, ती घेतली होती मी 3 चमचे। याला काही लोक हिरवं वाटण सुद्धा म्हणतात। आणि आता आपण टाकणार कांदा। जो हिरवेपणा जो आहे, आपण जी पेस्ट घेतली आहे त्याचा, तो पूर्णपणे आपल्याला जाऊ द्यायचा नाही आहे, म्हणून मी कांदा लगेच टाकलेला आहे। कांदा थोडासा परतून घेऊयात, ओके। आता कांदा जो आहे तो हलकासा शिजलेला आहे, तर आता लगेच आपण ॲड करणार आहे टमाटे ॲड करणार आहे आपण लगेच, आणि मिक्स करून घेणार आहे। जवळपास 4 ते 5 मिनिटं मी कांदा आणि टमाटर व्यवस्थित फ्राय करून घेतलेले, शिजवून घेतले। आता जाणार आहे आपले मसाले। मी अर्धा चमचा लाल तिखट टाकते, त्याच्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, तुमच्याकडे जो कोणता गरम मसाला, काळा मसाला असेल तो टाका। पाव चमचा हळद, स्वादानुसार मीठ, आणि हे जे सर्व मिश्रण आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपण। आता हे जे मस्त की छान ग्रेव्ही तयार झालेली आहे, याच्यामध्ये आपण आपला हिरो टाकणार आहे पावटा टाकून आपण मिक्स करणार आहे छान, आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे एक छोटीशी वाफ काढायची पावट्याला। आता आपण आपला पावटा थोडा शिजवून घेणार आहे, थोडंसंच पाणी घालायचं, जवळपास पाव ग्लास, आणि झाकण ठेवायचं मीडियम फ्लेमवरती। 3 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे पावटा आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचा आहे। पावटा आपला अर्धवट शिजलेला आहे, 3 मिनटं झाले। आता मी टाकते भिजवून घेतलेला बासमती तांदूळ। हलक्या हाताने मी व्यवस्थित मिक्स केलेला आहे तांदूळ। आता आपण टाकणार आहे 1 वाटी आपण तांदूळ घेतला होता, तर 2 वाट्या पाणी। आता मीडियम फ्लेमवरती आपण झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे पाणी आटेपर्यंत। आता तुम्ही बघू शकता की पाणी जे आहे ते जवळपास 90% पाणी आटलेलं आहे। तर आता आपण जो आपला गॅस आहे तो बारीक करणार आहे, आणि 10 मिनटं एकदम लो फ्लेमवरती आपण व्यवस्थित ओपनली शिजवून घेणार आहे। आता झाकण ठेवायचं नाही आहे, पण गॅसची जी फ्लेम आहे ती आपण एकदम लोवरती ठेवणार आहे। सो फ्रेंड्स, आपला पावटा भात तयार आहे, तो मी सर्व करून घेते प्लेटमध्ये। सो फ्रेंड्स, इथे आपला पावटा भात सर्व करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे, आणि हिरव्या वाटणामुळे एक वेगळाच सुगंध आणि चवसुद्धा अप्रतिम आलेली आहे, कलरसुद्धा सुंदर येतो, आणि अजून काय सांगू, खूप छान मोकळा झालेला आहे। आणि बाकीचं तुम्ही बघूच शकता। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, पावटा भात, आणि मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करा तुमचा एक्सपिरियन्स, कशी वाटली रेसिपी। सो तुम्ही जर कधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल
तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओची लिंक शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये. आणि मस्त खा, स्वस्त राहा. परत भेटू नवीन रेसिपीसोबत. आजची रेसिपी होती पावटा भात.